अहिल्यानगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे। मॉक ड्रिलचं प्रशिक्षण सुरू असताना एक स्मोक हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला आणि 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले। आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पोलीस कर्मचाऱ्यांना हँड ग्रेनेड कसा हाताळावा याबाबत प्रात्यक्षिक दिले जात असताना अचानक ग्रेनेडचा हातातच स्फोट झाला। या भीषण अपघातात शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मेढे आणि योगेश सोळुंके हे 4 जवान जखमी झाले आहेत। यापैकी 2 जवानांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत। स्फोटानंतर पोलीस मुख्यालयात एकच गोंधळ उडाला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। सध्या त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। दरम्यान राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी हा स्फोट स्मोक हँड ग्रेनेडची पिन काढल्यानंतर लिव्हर सुटल्याने झाल्याचे सांगितले आहे। मात्र त्यांच्या देखरेखीखालीच हे प्रशिक्षण सुरू असताना ही दुर्घटना कशी घडली, सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि या गंभीर घटनेला नेमके जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तरे आता चौकशीनंतरच समोर येणार आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।